तदनंतर नितीश शेठ अर्थातच बालाशेठ पाटील यांचा देखील आभार। या स्पर्धेच्या माध्यमातून माजी सरपंच ग्रामपंचायत खारबाव आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ते आहेत। तदनंतर सदाशेठ पाटील व बाला पाटील समाजसेवक पिंपळनेर वेहळे यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय। तदनंतर राकेश पाटील अर्थातच राकेश शेठ पाटील साहेबांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय। समाजसेवक काल्हेर यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार। तदनंतर एवन जोडी सुकेजी डाकी व निलेशजी पाटील यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय। तदनंतर माजी आमदार आदरणीय सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांचा देखील आभार। या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊया मॅचच्या दिशेने। सामना सुरू आहे निंबवली विरुद्ध झू नांदुर्गी या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय। एक चांगली लढत धर्मवीर झू नांदुर्गी विरुद्ध नॅन्सी 11 निंबवली या दोन संघांमध्ये धर्मवीर झू नांदुर्गी या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम शतरक्षण स्वीकारला आणि नॅन्सी 11 निंबवली या टीमला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलाय। सलामीची जोडी मैदानावरती एका बाजूला राजा गुळवी यावेळेस चेंडू हवेत खेळलेत कव्हरला शतरक्षक आहेत डाऊन द बॉल पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट फलंदाज राजा गुळवी बॅक टू द पेव्हिलियन। थँक्यू मोठी विकेट राजा गुळवी बॅक टू द पेव्हिलियन। पहिला चेंडू फेस करत असताना इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू बराच काळ हवेत वावरला शॉट कव्हरला शतरक्षक होते आणि काय चांगल्या रीतीने झेल टिपलाय। मोठी विकेट मिळाली आहे कारण राजा गुळवी हा महत्त्वाचा खेळाडू होता। नॅन्सी 11 निंबवलीचा निराश झाला कारण पहिल्या चेंडूवरती विकेट त्यांनी गमावली आहे परंतु गोलंदाज मयूरचं कौतुक करावं लागेल। काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला अगदी 30 सर्कलच्या बाहेर खेळायचा होता फटका परंतु फटका फसला बराच काळ हवेत एलिव्हेशन मिळालं परंतु डिस्टन्स नव्हतं या चेंडूवरती आणि झेलबादच्या स्वरूपात पहिला धक्का टीम नॅन्सी 11 निंबवलीला या मॅचमध्ये बसतोय। न्यू बॅटर मैदानावरती नितीन दाखल होतोय। मयूर चांगला गोलंदाज आहे पहिल्या षटकामध्ये त्यांनी विकेट प्राप्त केली। यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट अगदी मनगटाचा वापर केला मिड विकेटला शतरक्षक होते हवेत चेंडू होता आणि ते धावबाची संधी देखील होती एकच धाव मिळाली। चेंडू बराच काळ हवेत होता मिड विकेटचा शतरक्षक तिथे पोहोचला देखील होता आणि ते एकच धाव मिळते। मनगटाच्या सायानं हा फटका खेळले होते चेंडूला फक्त दिशा दिली होती परंतु चेंडू खाली ठेवू शकले नव्हते आणि चेंडू हवेत होता आणि ते एकच धाव मिळाली। नितीन स्ट्रायकिंग एंडवरती होते आणि त्यांच्या बॅटमधून सिंगल आली आहे। फलंदाज पुन्हा एकदा कुमारच्या विरोधात इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू बॅटची एज अँड टेकन अनदर विकेट डाऊन बॅक टू बॅक दुसरा धक्का या मॅच मध्ये बसतोय। थँक्यू काय गोलंदाजी करतोय मयूर अफलातून चेंडू होता वेगवान चेंडू होता सरळ बॅटनं समोर खेळायचं होता फलंदाजाला आणि बॅटची एज लागली आणि यशांच्या मागे खूप कमालीचा झेल कंप्लीट केला। खूप चांगला झेल पाहायला मिळाला अगदी या षटकामध्ये कौतुक करावं लागेल मयूरचं काय चांगली गोलंदाजी करतोय इम्प्रेस करतोय कारण आतापर्यंत 2 विकेट त्यांनी गमावलेत या मॅचमध्ये। अगदी जर पाहिलं तर मयूरच्या विरोधात फलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी। नवीन फलंदाज शुभम मैदानावरती दाखल होतं इथे भागीदारी करावी लागेल 4 षटकांचा सामना आहे त्यामुळे सिंगल डबल्स घ्यावी लागेल आणि तदनंतर जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा मोठा फटका देखील या मॅचमध्ये खेळावा लागेल फलंदाजांना। गोलंदाज मयूर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटना स्ट्रायकिंग एंडला शुभम मैदानावरती दाखल झालाय आणि सध्याच्या घडीला जास्त फॉर्मात असलेला खेळाडू आहे। फुलटॉस बॉल इथे चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी सुरेख फटका चौकार।
6 याकडे वरती धावसंख्या पाहायला मिळते. अगदी जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये, कारण एक चौकार जरूर आलाय शुभमच्या बॅटमधून. गोलंदाज पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, यावेळी चेंडूला सरळ उडवलाय सीमारेषेच्या पलीकडे, बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार. BMW घेऊन आला दादा. एंडला आपण पाहतोय फलंदाज शुभमला, त्यांच्या बॅटमधून 5 धावा. निंबवली संघ, आणि निंबवली संघाचा सगळ्यात जास्त फॉर्मात असलेला खेळाडू शुभमच आहे. कारण यंदाच्या हंगामामध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. इनफॉर्म फलंदाज आहे, परंतु त्याच्या फॉर्मला या मॅचमध्ये त्याला एक्झिक्यूट करावा लागेल. चांगल्या रीतीनं बॅटिंग करावी लागेल. संघ अडचणीमध्ये सापडलाय, त्यामुळे इथे भागीदारी करावी लागेल, पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. कारण 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे सन्मानजनक टोटल उभारावंच लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती निशांत, षटक क्रमांक 2, राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. शुभमच्या विरोधात फटका हवेत खेळलेत क्षेत्ररक्षक, मिड विकेटला पुढे आलेत. इथे झेल कंप्लीट होईल का? यस, इथे देखील झेल कंप्लीट झाला. शुभमला परतावा लागेल. मोठी विकेट. अजून एक धक्का बसतो या मॅच मध्ये टीम निंबवलीला. जर पाहिलं तर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने अगदी केला होता. बराच काळ चेंडू हवेत वावरला. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पुढे आला आणि चांगल्या रीतीनं झेल टिपलाय. मोठी विकेट मिळवली निशांतनं अगदी पहिल्या चेंडूवरती, कारण शुभमला बाद केलाय. शुभम चांगली बॅटिंग करत होता. त्याने देखील सुरुवातीला 2 चेंडूमध्ये 5 धावा केल्या, परंतु इथे तो बाद झालाय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक या मॅचमध्ये करत असताना गोलंदाज, कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा मयूरनं खर्च केल्या. त्या षटकामध्ये त्याने 2 विकेट मिळवले, परंतु निशांतनं अगदी पहिल्या चेंडूवरती इथे विकेट प्राप्त केली. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय स्पेशल ग्रुप आयोजित मैत्री चषक 2024 मध्ये. क्रिकेटमध्ये कौशल्य जपलं जातं, क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती जोपासली जाते आणि क्रिकेटमध्ये एकात्मता देखील दाखवली जाते. या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना, त्यालाच मित्रांनो क्रिकेट म्हणतात. आणि तोच क्रिकेटचा खेळ इथे रंगला या स्पर्धेमध्ये. चांगली स्पर्धा स्पेशल ग्रुप खारबावच्या माध्यमातून अगदी कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर खूप चांगल्या रीतीनं या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं. यावेळेस पाहिलं तर राऊंड विकेटनं चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. ज्या उंचीसाठी फलंदाज खेळले होते ती उंची प्राप्त होत नाही आहे आणि इथे देखील चेंडू होते डॉट. दिनेश आले स्ट्रायकिंग एंडवरती आणि पहिला चेंडू सामना करत असताना इथे डॉट चेंडू खेळलेत, कारण पडल्यानंतर चेंडू खालीच देखील राहिलाय आणि इथे चेंडू आलाय डॉट. महत्वाचा चेंडू होता निशांतचा. चांगली गोलंदाजी निशांत करतायत. यानंतर होणारा सामना ब्राह्मणदेव भाटाले विरुद्ध गावदेवी दिवे. दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस करण्यासाठी. पहिल्या इनिंगचा खेळ संपण्या अगोदर तुम्हाला टॉस करण्यासाठी यायचं आहे. आमच्या टॉस बॉक्समध्ये टॉस बॉक्स जर पाहिलं तर ग्रामपंचायत खारबावच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेला आहे आणि त्यांचं देखील आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी जर पाहिलं तर खारबाव ग्रामपंचायत महेंद्र शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायत पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती निशांत, लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. दिनेशसाठी इथे देखील स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी केली जाते, अफलातून गोलंदाजी निशांतच्या माध्यमातून पाहतो या मॅचमध्ये. कारण आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, एक महत्वाची विकेट मिळवली, शुभमला बाद केलं, परंतु तदनंतर देखील सलग 2 चेंडू डॉट टाकतोय. अफलातून गोलंदाजी करत असताना निशांत, कम्मालीची गोलंदाजी.
टप्पा अचूक आहे, वेग देखील आहे आणि लाईन देखील चांगली मेंटेन करतोय, अगदी इम्प्रेस करतोय. कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये खूप चांगलं पुनरागमन देखील पाहायला मिळतंय. आडव्या बॅटनं अजून एक चेंडू येते, डॉट. काय गोलंदाजी, अफलातून भंबेरूच उडवली या फलंदाज दिनेशची. भरपूर मोठा संघर्ष तो करतोय, कारण शुभमची विकेट मिळवली, दिनेश मैदानावरती आला, परंतु इथे त्याने भरपूर मोठा संघर्ष केलाय. सलग 3 चेंडू डॉट खेळलाय. आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडू टाकलेत आणि एक महत्वाची विकेट आणि एक धाव देखील खर्च केलेली नाहीये. म्हणजेच काय, चांगली गोलंदाजी. निशांचा हा चेंडू फुलटॉस होता, ऑन साइड लेग खेळले, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली, परंतु इथे एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. या षटकामध्ये एकच धाव आपण पाहतोय. इथे देखील फुलटॉस चेंडू होता, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगला स्ट्रोक सजवला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि एकच धाव मिळाली. नितीन स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेस फॉरवर्ड डिफेन्स पाहायला मिळतोय, चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत आणि इथे फक्त एकच धाव मिळाली. या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं ना तर फक्त 2 धावा खर्च केल्या निशांतनं. काय गोलंदाजी केली आहे, दर्जेदार स्पेअर राहिला. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण महत्वाचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी दाखवत असताना निशांत 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना नॅन्सी 11 निंबवली या संघाने धाव फलकावरती धावा उभारल्यात त्या तब्बल 14 या आकड्यावरती. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जिंदगी जीना आसा नहीं होता, बिना संघर्ष से कोई मान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे की चोट पत्थर भी भगवान नहीं होता. घनाचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देखील देवपण येत नाही. या मॅचमध्ये घनाचे घाव सोसावे लागतील फलंदाजांना, संघर्ष करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फक्त 14 धावा पाहायला मिळतोय. त्यामुळे येणाऱ्या 2 षटकामध्ये चांगलीच बॅटिंग करावी लागेल, कारण निशांतनं अफलातून गोलंदाजी केली. महत्वाच्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. महत्वाचं म्हणजे जर पाहिलं तर शुभमची मिळवलेली विकेट भरपूर काही सांगून गेली, कारण तदनंतर दबावच पाहायला मिळाला. परंतु एका बाजूला नितीन चांगली बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटमधून देखील आलाय षटकार या मॅचमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ललित. खोलवर टप्प्याने चेंडू आहे, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फंबलिंग पाहायला मिळते तिथे देखील, परंतु एकच धाव मिळेल. अगदी लेगबाईच्या स्वरूपात इथे धाव पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये सूरज पाटील बाहुबली यांना आपण पाहतो, आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील आहेत आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये देखील. कालच्या दिवसामध्ये फलंदाजाच्या भूमिकेमध्ये होते. तब्बल 44 धावा त्यांच्या बॅटमधून, 10 चेंडूमध्ये 44 धावा. कोण विसरणार कालची खेळी. अगदी जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 58 धावा बनवायच्या होत्या. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस आडव्या बॅटने खेळलेत, मिड विकेटला फटका खेळायचा होता, परंतु चेंडू रिंगणातच वर्तुळातच आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत, एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न वेगामध्ये इथे धाव कंप्लीट केली गेली. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 17 या आकड्यावर. सिंगल डबल्स इथे घेतली जाते आणि सिंगल डबल्स घ्या, कारण प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार तुम्ही मारू शकत नाही आहे, कारण क्रिकेटचा खेळ आहे. इथे सिंगल डबल्स देखील घ्या, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा मोठा फटका देखील खेळा. हेच सांगते क्रिकेट आणि हेच शिकवते क्रिकेट. इथे मोठा फटका खेळले, चेंडू हवेत आहे, मिस टाइम फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक पुढे आलेत. काय कमालीचा एफर्ट्स, आजचा ठीक एफर्ट्स, टाळ्या झाल्याच पाहिजे या क्षेत्ररक्षकासाठी, परंतु चेंडू अडवू शकत नाही आहे. आणि ते जर पाहिलं ना तर तब्बल तर पंच किती धावा आल्या या चेंडूवरती, तर 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. परंतु मिड विकेटचं क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, अथलाथिक एफर्ट्स पाहायला मिळाला. अगदी डीप मध्ये होते आणि चेंडूपर्यंत पोहोचले देखील होते, परंतु चांगला प्रयत्न आणि 3 धावा या चेंडूवरती. या 3 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. नॅन्सी 11 निंबवली संघ बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. यावेळेस चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय, ऑन ड्राईव्ह. वाईड ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगले क्षेत्ररक्षक अलॉंग द कापेट चेंडू ट्रॅव्हल्स झाला होता. इथे देखील फक्त सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती इथे मात्र जाऊन पोचली आहे 21 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा येत आहेत, कारण सिंगल डबल्स घेतली जाते. चांगला प्रयत्न फलंदाज देखील करतायत. दुसऱ्या षटकामध्ये भरपूर कमी धावा आल्या होत्या.
गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस हवेत खेळलेत लॉंग ऑन ला स्टँड अँड डिलेव्हर. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. सिक्सर. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला दिनेशच्या बॅट मधून. सुरुवातीला या बॅटरनं अगदी जर पाहिलं ना तर डॉट चेंडू खेळले, परंतु इथे तो आक्रमक झालाय. सिंगल डबल्स घेतली आणि इथे काय कमालीचा फटका सजवलाय. अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान आणि कॉपीबुक स्टाईलनं अगदी या चेंडूला उडवलाय. 6 धावांसाठी सुरेख फटका दिनेशच्या बॅटमधून आलाय. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. ललितच्या विरोधात आक्रमण पाहायला मिळते या षटकामध्ये, कारण धावा येत आहेत. दिनेशसाठी इथे मात्र अगदी जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. खेळण्याचा प्रयत्न फलंदाजानं केला नाही आहे. इथे चेंडू अगदी जर पाहिला तर वाईट बॉल. अजून एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती. ललित ओव्हर द विकेट ना. यावेळेस पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू हवेत आहे. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे अगदी पोहोचले. चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील झालाय आणि इथे 2 धावा मिळतील दिनेश या फलंदाजाला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 30 या आकड्यावरती. 3 षटकांचे इथे खेळ संपलाय आणि आतापर्यंत 10च्या सरासरीनं नॅन्सी 11 निंबवलीनं आतापर्यंत 30 धावा धाव फलकावरती बनवल्यात. तर ब्राह्मणदेव भाटाळे आणि गावदेवी दिवे दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस करण्यासाठी. ब्राह्मणदेव भाटाळे आणि गावदेवी दिवे दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित या टॉस करण्यासाठी. काय जबरदस्त कमबॅक केलाय नॅन्सी 11 निंबवली या टीमनं. अफलातून फलंदाजी दिनेशनं केली, कारण भरपूर मोठा संघर्ष त्याने सुरुवातीला केला. भरपूर सारे चेंडू तो डॉट खेळला, परंतु तदनंतर सिंगल डबल्स आणि तदनंतर एक मोठा फटका देखील त्याच्या बॅटमधून आलाय. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, आपकी पर्सनालिटी कैसी है ना वो मॅटर नहीं रखता, आपकी मेंटॅलिटी कैसी है वो ज्यादा इम्पॉर्टंट रखता है. आणि इथे जर पाहिलं तर दिनेशची मेंटॅलिटी सेट आहे. चांगली बॅटिंग केली. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला, परंतु स्लॉगवरच्या षटकामध्ये त्याला बरसावं लागेल. चांगल्या रीतीने बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत 10च्या सरासरीनं 3 षटकामध्ये 30 धावा नॅन्सी 11 निंबवलीने केल्यात, परंतु स्लॉगवरचं षटक फार महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये जर जास्त धावा आल्या ना, एक सन्मानजनक टोटल देखील आपल्याला पाहायला मिळेल. चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. तर टॉससाठी या ब्राह्मणदेव भाटाले आणि गावदेवी दिवे दोन्ही संघाच्या कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या. जास्त वेळ दौडू नका, कारण आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे जास्त वेळ दौडू नका. ब्राह्मणदेव भाटाळे आणि गावदेवी दिवे तर नक्कीच ब्राह्मणदेव भाटाळे संघाचे कर्णधार आणि गावदेवी दिवे संघाचे कर्णधार आपण या टॉस करण्यासाठी. तर षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती भावेश आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय नितीनला. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल. इथे चेंडू हवेत खेळलेत. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. लांब 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 लचक षटकार. वचनाला तो साठी रिव्ह्यू घेतला, तर आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील. परंतु फटका सुंदर आहे. अफलातून स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्रॅकिंग शॉट, व्हेरी बिग शॉट, अफलातून शॉट पाहायला मिळतोय. फलंदाज नितीनच्या बॅट मधून कमालीचा स्ट्रोक खेळलाय. तर इथे जर पाहिलं तर तुम्ही फक्त बीमर चेंडूसाठी रिव्ह्यू घेऊ शकता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू व्यवस्थित होता अगदी जर पाहिलं तर, परंतु फटका लाजवाब नितीनच्या बॅट मधून पाहतोय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 36 या आकड्यावरती. 36 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय अशोकजी बाबरे सर या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. अशोकजी बाबरे सर यांचं आगमन झालेलं आहे, परंतु इथे अजून एक उडवलाय. वर शॉट, अफलातून फटका नितीनच्या बॅट मधून येतोय.
काय बॅटिंग करतोय, अक्षरशः बरसलाय नितीन या षटकामध्ये. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार नितीनच्या बॅटमधून आलेत. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला, फुल टच होता आणि मिड विकेटला अफलातून स्ट्रोक त्याने सजवला. या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 48 या आकड्यावरती. 22च्या विरोधात आक्रमण पाहायला मिळतंय. स्लॉगवर तर षटक आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 18 धावा 22ने खर्च केल्यात. जबरदस्त कमबॅक नॅन्सी 11 निंबवली या संघाने केलाय, कारण सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये फक्त 14 धावा, परंतु ललितच्या षटकामध्ये 15 धावा आणि या षटकामध्ये काय बॅटिंग केली आहे. कमालीची बॅटिंग, चांगली भागीदारी देखील पाहायला मिळते, कारण सुरुवातीचे 3 फलंदाज लवकर बाद झाले. शुभमनं देखील चांगला प्रयत्न केला होता, परंतु मैदानावरती दिनेश आला, त्यांनी सुरुवातीला संघर्ष केला, परंतु नितीननं लाजवाब बॅटिंग केली आहे. या मॅचमध्ये आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. तब्बल 36 धावांवरती खेळतोय आणि यावेळेस पाहिलं तर चेंडू हवेत आहे. यावेळेस शॉट फाईन लेगला शतरक्षक आणि ते जर पाहिलं तर धावाची संधी आणि 37 धावांची भागीदारी देखील पाहायला मिळाली या 2 फलंदाजामध्ये. आणि फलंदाज धावबाच्या स्वरूपात इथे दिनेश बाद होतोय. ऑफ द रिस्क, काय जबरदस्त फटका खेळलाय. मनगटाचा वापर केला, खूप चांगला बॉटम एंडचा वापर या चेंडूवरती आणि सरळ चेंडूला डाडलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. भावेश पुन्हा एकदा यावेळेस हा प्रॅकर पॉवरफुल सक्सेसफुल. इट इज आउट ऑफ द पार्क. वन मोर बिग हिट. षटकार. संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या, कारण ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. तब्बल पाहिलं तर 61 धावा धावफलकावरती आणि 62 धावांचं टार्गेट सेट केलंय. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय अशोक बाबर सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. सर यायचंय, आपण या ठिकाणी टॉस केला जाईल.
ब्राह्मणदेव भाटाळे आणि दिवे या दोन संघामध्ये. तर नक्कीच आमचं टॉक्स बॉक्स आहे ग्रामपंचायत खारबाव यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा टॉस बॉक्स आणि या टॉस बॉक्समधून टॉस केला जाईल. ब्राह्मणदेव भाटाळे आणि गावदेवी दिवे या दोन संघामध्ये. आदरणीय सन्माननीय अशोकजी बाबर सरांनी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. आपण या टॉस बॉक्समध्ये सर आपलं हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय अशोकजी बाबर सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. तर नक्कीच सर या इथे. तर नक्कीच टॉस पाहायचा आहे. एका बाजूला मैत्री चषक 2024 या चषकाचं नाव आणि एका बाजूला स्पेशल ग्रुप खारबाव म्हणजे यांच्याच माध्यमातून आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. एक कॉईन आमच्या सरांच्या हाती मी सुपूर्द करतोय. कॉईन स्पिन करायचंय सर. तर नक्कीच या ठिकाणी टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलाय ब्राह्मणदेव भाटाळे संघाने. तर नक्कीच सरांना विनंती आहे आपण दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा सर आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं. सर आपलं हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच फक्त आपण निर्णय जाणून घेणार आहोत कारण ऑन गोईंग मॅच सुरू आहे. त्यामुळे निर्णय काय असेल टॉस जिंकलाय क्षेत्ररक्षण. तर नक्कीच शतरक्षण स्वीकारलंय ब्राह्मणदेव भाटाळे संघाने आणि गावदेवी दिवे या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. हार्दिक स्वागत सर आहे आपलं. चालते, थँक्यू. दोन्ही संघाला या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. थँक्यू निशांत. टार्गेट या मॅचमध्ये बघतो आपण विजयासाठी एकूण 62 धावा बनवायच्या आहेत. 61 बनवलेल्या आहेत. असं वाटलं होती की या मॅचमध्ये निंबोली संघ थोडीशी मागे राहील कारण का राजाने बघतो आपण त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये शुभम देखील स्वस्त्यामध्ये बदल. नितीन नका बॅटिंग केली. 40 धावांचं योगदान. सूरज आपण मॅच ऑन करावी मित्रा. हो बॉलिंग मार्कमध्ये बघतो आपण राजा गुलवी सूरज पाटील यांचे जवळचे मित्र बॉलिंग मार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळतील या पहिल्या षटकामध्ये. पहिला बॉल पहिलाच बॉल चेंडूला बॅटचा संपर्क आहे. इकडे रन्स चांगला मिळतील. धावांची गरज देखील असणारे जुना नूर केल्या मॅच मध्ये त्या धावा येत असताना पहिलाच बॉल वरती नशिबाचा वेलकम चौकार. जुना नूर केला राजा ओद विकेट ना कमी केली गेली. टर्न करण्याचा प्रयत्न ऑन साईडला फटका. चेंडू वेगानं चालला बघतो आपण डीप मध्ये स्क्वेअरला गेला. तिकडे फिल्डर पोहोचलात. खराब फिल्डिंग आपण म्हणू शकत नाही. चांगली फिल्डिंग आज तिकडे झालेली आहे कारण का चेंडू खूप वेगानं होता. तिकडे लगेच बघतो आपण चेंडू देखील कव्हर केला फिल्डरनं. 2 धावा इथं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या झाली 2 पुढे स्कोर बोर्ड 6 या आकड्यावरती विजयासाठी 62 बनवायच्या त्या मॅच मध्ये. धर्मवीर जुना अंदूर की संघाला फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस. लास्ट ओव्हर मध्ये बघतो आपण एकूण रन्स 31 कर्षित झाल्या. 5 सिक्सर आल्या होत्या त्या लास्ट ओव्हर मध्ये. त्याचंच कारण एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. ब्राह्मणदेव पाटील पुढची मॅच गावदेवी दिवेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 1 पुढे स्कोर बोर्ड
7 या आकड्यावरती आहे. पुढील चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न, तिथे बघूया रनआउटची विकेट असेल की काय. वेगवान धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज फायनली बाद. अंपायर सांगत असताना परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना धर्मवीर जू नांदूर या टीमला मॅचमध्ये. अंपायर सोबत चर्चा आपण करू नका राजा प्लीज. या गोष्टी आम्हाला माहिती आहेत म्हणून अंपायरशी चर्चा करायची ना आपल्याला. राजा तू बोलूच नको ना, त्याला काय सांगतो तू, बाकी लोकांना सांग ना. नको 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 सांगू, सगळं बरोबर आहे, नको सांगू. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये, मनोज आलेत. 7 धावा पलकावरती आहेत. विजयासाठी 62 रन्स या मॅचमध्ये बनवायचे आहेत. धर्मवीर जू नांदूर केला इकडे रन्स होऊ शकतील. वारा देखील बघतो आपण, सुंदर क्लायमेट आहे. जरी गरमी असली बघतो वारा खूप चांगला आहे कालवारच्या मैदानावरती आणि त्या वाऱ्याचा इकडनं आता कदाचित फायदा घ्यावा लागेल. त्याचा बेनिफिट ज्या अनुषंगानं बघतो आपण. नितीनची बॅटिंग केली का, बॅटिंग त्याने केली. 40 धावा त्याने बनवला. आय थिंक 11 चेंडू तो खेळला, त्याच्यामध्ये सिक्सर 6 होते. अप्रतिम इनिंग आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या इनिंगमध्ये. ओद विकेट ना कमी केली गती, मिसामिंग आहे. राजा तिकडे पोहोचलाय, चूक होणार नाही याने. फलंदाज बाद होत आहेत. ललित आलेत नवीन बॅटर. बागेदारी महत्वाचे, बागेदारी इकडनं खूप गरजेचे देखील या मॅचमध्ये सध्या तरी बघतो आपण. धर्मवीर क्रिकेट संघ जू नांदूर गेला. रन्स एकूण 62 चेस करायचे आहेत. पुढची देखील आपल्याला एक चांगली मॅच पाहायला मिळेल. ब्राह्मणदेव बाटालेच्या अगेन्स्ट संघ गावदेवी दिवे उतरतोय आणि बाटालेनं प्रथम टॉस देखील जिंकलेला. पंकज त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला. पुढच्या मॅचमध्ये एक चांगलं क्रिकेट जरूर आपण एन्जॉय करू. फटका चांगला ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. सिक्सरचा ऑफिशियल तर अंपायर बनवू शकतात. ज्या अनुषंगानं पार्ट टाइम जेव्हा मॅच नसेल तेव्हा अंपायरिंग ते करू शकतात. आणि खास करून राजा बॉलिंग मार्कमध्ये तर अजून मजा आहे. राजा इथं मजा आहे मैदानाच्या आतमध्ये. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 वरती 13 रन्स इन बोर्ड. षटक क्रमांक बघतो आपण. पहिल्या मार्गच्या मॅचमध्ये 62 बनवायचे आहेत विजयासाठी. आजचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतो मैत्री चषकाचा. स्पेशल ग्रुप खारबाव हे प्रमुख आयोजक आहेत. यांच्या माध्यमातून मैत्री चषकाचा दमदार आणि सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. राजा ओद विकेट ना. अजून एक फटका चांगला आहे. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. काऊ कॉर्नरला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. एकोणावीस धावा पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा खेळत होता निंबवली संघ, त्या पहिल्या इनिंगमध्ये बघतो आपण पहिल्या वर्षाखेरीज 12 धावा होत्या. 2 विकेट गेल्या होत्या. मयूरनं 2 विकेट घेतल्या होत्या.
आणि इकडे बघतो आता सध्या 1 विकेट गेलेली आहे. 19 धावा धावाफलकावरती आहेत. मी मगाशीच सांगितलं की मॅच चांगली रंगेल. धर्मवीर क्रिकेट संघ जून नांदुरकीकडे चांगली बॅटिंग आहे आणि ज्या अनुषंगाने वारा बघतो आपण त्याच दिशेने आहे. क्लायमेट खूप चांगला आहे. प्रयत्न जरूर त्यांचे देखील असतील आणि प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा खर्चित झाल्या. नितीन आलेत बॉलिंग मार्कवरती. ज्यांना बॅटिंग खूप चांगली केली होती तोच आपल्याला आता बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल. असं वाटलं की शुभम बॉलिंग करतात की काय सगळे इकडे आले होते फिल्डिंगसाठी. मी फायनल नितीनला सांगितलं की तुला हा षटक हाताळायचा आणि तो बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या वर्ष अखेरीस 19 धावा एक चांगली धावसंख्या आहे जी गरजेची होती. बघतो आपण 62चं टार्गेट आहे 4 ओव्हरमध्ये. जेव्हा एक मोठी सरासरी असते तेव्हा तुमचा करंट रन रेट देखील तेवढ्याच वेगानं जाणं गरजेचं आहे. माफ करा, जो करंट रन रेटच्या अनुषंगाने रिक्वायर रन रेट तुमचं गरजेचं असतं आणि रिक्वायर रन रेट सध्या तरी ऑल इज वेल आहे. 19 लॉस ऑफ 1. नितीन बॉलिंग मार्कवरती ओद विकेट ना मिस सामिंगे. रन्स मात्र जरूर चांगला मिळतील. चेंडू अजिबात थांबणार नाही. आउटफील्ड चांगली आहे. चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 झालेली आहे. रन्स इकडनं येतात. टार्गेट जसं मोठं आहे तसे स्वप्न देखील या मॅच मध्ये मोठे आहेत. धर्मवीर क्रिकेट संघ जुना नांदुरकीचे. करण पुन्हा साकिंग एंडला सज्ज. नितीन ओव्हर द विकेटनं नॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी नामी आहे आणि इथे काय बघतो आपण चुका होत असताना कदाचित सहजरित्या तिकडे पोहोचू शकले असेल. एक बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड आपल्याला एकूण रन्स पाहायला मिळतात. 24 झालेल्या 24 धावा आहेत धावा फलकावरती. राजा काहीतरी चर्चा करण्यासाठी पोहोचलाय की कशा पद्धतीने इकडे तुला बॉलिंग करायची, कुठला टप्पा ठेवायचा आहे आणि इकडं कमबॅक करण्यासाठी कशी बॉलिंग करावी लागेल त्या अनुषंगाने आता प्रयत्न सुरू आहेत. रन्स आहेत 24. या मॅचमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 62. चांगली मॅच. 2 मॅच मॉर्निंगला जिंकल्यात. जॉली स्पोर्ट्स कामतगरनं तो संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेला. पुढच्या 2 मॅच जिंकून ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडूला बॅटचा संपर्क आहे. सूरज पाटील देखील सांगतात की फलंदाज बाद आहे. विकेट मिळते. अंपायरला विनंती की आपण मोबाईलचा वापर करू नये मैदानाच्या आतमध्ये प्लीज. विशाल आलेत नवीन बॅटर क्रमांक 5 वरती आलेले आहेत. 24 धावा स्कोर बोर्डवरती. या मॅच मध्ये 62चं टार्गेट आहे. सुरुवात तर चांगली केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 19. त्याच्यानंतर नितीनने आतापर्यंत चांगली बॉलिंग केली. त्याच्या पहिल्या बॉलवरती बाउंड्री जरूर आली. त्याच्यानंतर विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग होती आहे. विकेट देखील इकडनं मिळालेली आहे. 3 विकेट आतापर्यंत गेलेला. चांगली बॅटिंग आहे. बॅटिंग ऑर्डर खूप खोलपर्यंत धर्मवीर जुना नांदुरकी टीमचा. रन्स 24 धावा फलकावरती. फिल्डिंग आपण बघितली ऑन साईड पूर्ण पाक आहे. सध्या तरी ऑन साईडला 4 खेळाडू पेट्रोलिंग करत आहेत. बाउंड्री रायडर्स आहेत. तिकडनं चेंडू त्यांच्यामधून काढणं एवढं इझी नसणार आहे. चांगला चेंडू. अजून एक डॉट बॉल आला. डॉट चेंडू थोडासा दबाव जरूर वाढवेल. इकडनं धाव मिळत नाहीये. धावसंख्या आता थांबलेले 24 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 19 त्याच्यामध्ये 2 सिक्सर 1 बाउंड्री पाहायला मिळाली होती. चांगली बॅटिंग झाली होती. ललित आता मात्र बाद झालेला आहे. आउट द विकेट ना. अजून एक चांगला चेंडू अगोदरच खेळले. चेंडूने बघतो आपण बॅटच्या संपर्काने. सूरज पाटील बघा कसा ऍक्शन करून सांगतो की काय एक्झॅक्ट काय झालेलं आहे.
कदाचित अपील होती की काय. रनचे 24. षटकात देईल पुढील चेंडू ओद विकेट. पुन्हा चेंडूना बाटचा संपर्क व्यवस्थित नाही. चेंडू वेगानं डीप मध्ये सरकलाय. फिल्डर देखील तेवढाच वेगानं स्क्वेअर लेग मधून पोहोचलाय. चेंडू शिरसून फेक करेपर्यंत दावे करणे एक सिंगलच मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 2 ओव्हरच्या अखेरीस रन्स आपण बघतो. या ओव्हरमध्ये चांगला कमबॅक राहिला, खास करून नितीनचं कौतुक आहे. नितीननं खूप चांगली बॉलिंग केली. एक चौकार जर आपण त्याचा अफात वगळला त्याची खूप चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळेल. त्यांनी फक्त 5च धावा खर्च केला, विकेट देखील घेतली आणि आता 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस रन्स आपण बघतो 62चं टार्गेट आहे आणि 28 धावा बलकावरती आहे. बघतो आपण आता 11 चेंडू शिल्लक, 31 धावेची गरज आहे. शुभमचं भव्य स्वागत केलं सिक्सरनं. या मॅचमध्ये विशालनं देखील इकडनं कंबर घसलेले. मी मगाशी देखील सांगितलं की चांगली बॅटिंग आहे जो नांदुर्गकडे. जनुशंगानं टार्गेट सेट झालेला आणि या मैदानावरती आता वारा त्याच दिशेने आहे. असं म्हणतात की जिथे वारा तिथे मारा आणि आता तोच प्रयत्न आहे. फक्त चेंडूना बॅटला व्यवस्थित कनेक्ट करायचं आहे. चेंडूना बॅटचा संपर्क जर झाला तर जरूर सिक्सरच आपल्याला पाहायला मिळेल आणि सिक्सर नेत असताना 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघतो आपण विजयासाठी या मॅचमध्ये 31 धावेची गरज आहे. 11 चेंडू, अजून एक फटका सुंदर आहे. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. षटका देईल पुढील चेंडू राऊंड विकेट ना. क्रॉस द लाईन खेळलेत. फटका देखील चांगला, रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा.
षटका देईल पुढील चेंडू. ऑन साइडला टर्न केला, मिस्सा मेंगे डाऊन द बॉल. फिल्डर तिकडे चूक करत असताना कॅचेस विन द मॅचेस हा झेल महत्वाचा होता. बऱ्याचशा चुका होत असताना बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये. एकदा विकेटनं मेल. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 20 धावेची गरज आहे. 5 बॉलमध्ये 5 धावा मोहिल मातेनं रोखल्या होत्या कारिवलीच्या अगेन्स्ट याच मैदानावरती बघतो आपण सेकंड मॅच मध्ये. इकडे अजूनही बघतो आपण 8 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावेची गरज आहे. आता वारा थोडासा कमी त्याचा आपल्याला प्रमाण पाहायला मिळतं. तर सध्या तरी ऑल इज वेल मैदानाच्या आतमध्ये. धर्मवीर जुना अंदूर खेळवा पाटणा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. BW ची विकेट इथनं मिळणार आहे. फलंदाज बाद. मग ते एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा थोडी जवळ येऊ शकते. जो नांदुर्गी त्या अनुषंगानं ते प्रयत्न खूप गरजेचे आहेत. ओद विकेटनं बोल डरावून खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. पुन्हा शुभम गुलवीनं कमबॅक केलेला या मॅच मध्ये. पहिले 3 चेंडू खराब, मात्र शेवटचे 3 चेंडू खूप सुंदर राहिले. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस आपण रन्स बघतोय. स्कोर बोर्डवरती आहेत एकूण धावा 42 धावा. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी या मॅच मध्ये 20 ची गरज आहे. चला आपण अंपायर्स वेळेवरती सामना आपल्याला कव्हर करायचं. तुम्ही फीज पूर्ण घेणार आमच्याकडनं प्लीज. 6 चेंडू 20 धावेची गरज. पहिला चेंडू नो बॉल. काय लक्ष बघा सूरज पाटीलचं. अंपायर ते होऊ शकतात. मी मगाशी देखील सांगितलं त्यांनी MCAची अंपायरिंग ते करू शकतात. गोट्याची बरोबरी जरूर करणार नाही, मात्र अंपायर सुंदर आहेत. चांगले त्यांचे निर्णय आपल्याला पाहिले. म्हणजे अंपायरिंग कोणी करावी ज्याला क्रिकेटची माहिती आहे, जो क्रिकेटचा चांगला जाणकार आहे, ज्याने क्रिकेट खेळलेलं आहे. सर ब्रीट आहे का सर? अच्छा ते तुम्ही विसरले सांगायला. सांगावं लागतं. थँक्यू. चांगला चेंडू आहे. बॅडम पॅटच्या मधून विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पाच चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी बघतो आपण या मॅच मध्ये धावांची गरज आहे. 19 ची अजूनही गरज आहे. अजूनही मॅच आहे. बघतो आपण धर्मवीर जुन अंदूरकी टीम कडे प्रयत्न करावे लागतील. नौका हा बॉलर आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे स्कोर बोर्डवरती आपण रन्स एकूण बघतो झालेले आहेत 44 धावा आहेत. अजून या मॅच मध्ये 18 धावेची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. नयन आहेत बॉलिंग मार्क वरती लास्ट ओव्हर मध्ये. षटका देईल पुढील चेंडू. फटका चांगला आहे. खराब चेंडू त्याच्यावरती विस्फोटक फटका आलाय.
चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. मधून हा तिसरा षटकार, एक चौकार त्यांनी खेळलेला आहे. चांगली बॅटिंग तो करतो. आता इक्वेशन आपण बघतो, 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. येणाऱ्या 4 बॉलमध्ये विजयासाठी 12 धावेची गरज आहे. याच दिशेनं वारा आपण बघतो मोठ्या मोठ्या प्रमाणात आहे. बघा तुम्हाला वारा पुन्हा पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. सुंदर क्लायमेट, गरमीचा अजिबात इकडे आपण बघतो सध्या तरी प्रमाण वाटत नाही आपल्याला. ज्या अनुषंगाने दुपारचं सेशन आहे बघा, बरोबर दुपारचे 2:46 झाले. असं वाटतच नाही की आपण इकडे दुपारी मॅचेस कव्हर करतो. ज्या अनुषंगाने क्लायमेट सुंदर आहे. वारा असा असेल तर एवढी का गरमी जाणवत नसते, हीट जाणवत नसते. चार चेंडू शिल्लक आहेत, 12ची गरज आहे. एक आता फिल्डर क्लोज आलेला, थोडासा दबाव वाढवण्यासाठी. मध्ये तिथे दबाव नसणारे फटका चांगला आहे. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. मी म्हणतोय, मी मगाशी सांगितलं की मोहिल मात्रेनं 5 बॉलमध्ये 5 धावा डिफेन्स केल्या होत्या कारिवलीच्या अगेन्स्ट. अजून इकडनं सामना संपता नाहीये. चांगली बॉलिंग केली, एखादी विकेट कास्ट करून जर विशालची विकेट घेतली तर मॅच बनू शकते. मध्ये 3 बॉलमध्ये त्याला एक मोठा फटका खेळायचा आहे. त्या अनुषंगाने त्याचा कॅल्क्युलेशन जरूर झाला असावा, यामध्ये शंका अजिबात नाही. 6 मध्ये 20 ठेवल्या होत्या बघतो आपण शेवटच्या षटकामध्ये. शुभमने चांगली वापसी केली होती. त्याच्यानंतर नौका बॉलर नयन, त्याच्याकडनं चुकीची बॉलिंग. चांगला चेंडू बोल्ट अरुंदला खेळण्याचा प्रयत्न. मगाशी सांगितलं एखादी विकेट घेतली विशालची कास करून मॅच बनवू. दोन चेंडू 6 रन्सची अजूनही गरज आहे. पुन्हा एक आपण बघतो फिल्डर क्लोज आणि बॅटर आला राज करेल काय मॅच मध्ये. चांगला चेंडू आहे, डॉट बॉल. आणि आता फायनल 1 चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 6 रनची गरज आहे. मंचाबाई सध्या तरी आता चर्चा करतोय कशा पद्धतीने फिल्डिंग इकडे आता मात्र करावी लागेल. म्हणजे तो आपल्या जागावरती पोहोचलेला आहे. जे काय करायचं बॉलरला करायचं, आपण आपली फिल्डिंग करूया. 3 मध्ये 6 बनवायचे असताना आता शेवटच्या बॉल मध्ये 6 बनवायच्या आहेत. चेंडू सुंदर आहे आणि हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल का अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. दबावामध्ये सूरज पाटील अंपायरिंग करू शकतात. मी मगाशी देखील सांगितलं, चांगला त्यांचा निर्णय आलेला आहे. व्हाईट बॉल.
एक चेंडू 5 ची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी. 4 ना काम जमणार नाही, 6 काम जमेल. एक चेंडू विजयासाठी 6 रनची गरज आहे. नयननं चांगली बॉलिंग केलेली आहे. एक त्याला चेंडू चांगला हाताळायचा आहे. मात्र इकडनं सगळं काय आतापर्यंत सुरत झालेलं होतं या मॅचमध्ये धर्मवीर प्रतिष्ठान जुनादोगी टीमच्या माध्यमातून. मात्र एक बॉल मध्ये आता 5 ची गरज आहे. हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावा लागेल तरच सामना जिंकता येईल. ओव्हर द विकेट ना. सुंदर आहे चेंडू आणि बघतो आपण हा विजयाचा चेंडू देखील डॉट आलेला आहे. 4 धावेनं हा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम निंबवली आणि हार्ड लक चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला जू नांदुरकेचा मॅचमध्ये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 40 धावा बनवल्या तो नितीन ठरलाय या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू. थँक्यू सो मच.